श्री स्वामी समर्थ. मेष राशी 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे? तुमच्या मनात चाललेल्या विचारांना दिशा मिळेल का? कामात यश मिळेल का की अडथळे येतील? पैशाची स्थिती कशी राहील? प्रेम, नातेसंबंध आणि आरोग्य यामध्ये काय बदल दिसतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाणारी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा वेगळाच अनुभव देणारा ठरेल. सुरुवातीला काही गोष्टी गोंधळलेल्या वाटतील, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसं चित्र स्पष्ट होत जाईल. तुमच्या मनात खूप विचार चालू असतील. काही जुन्या आठवणी, काही नवीन योजना आणि काही अपूर्ण स्वप्न. या आठवड्यात तुम्हाला स्वतःकडे थोडं आतून पाहण्याची गरज भासेल. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतील, तर काही गोष्टी नव्याने स्वीकाराव्या लागतील. लोकांशी बोलताना तुमचा शब्द खूप प्रभाव टाकेल, त्यामुळे विचार करूनच बोलणं महत्त्वाचं आहे. कधीकधी एकटं राहावंसं वाटेल आणि तेही गरजेचं असेल, कारण हाच वेळ तुम्हाला स्वतःशी जोडून ठेवेल. तुमचं मन कधी खूप उत्साही तर कधी थोडं खट्टू होऊ शकतं, पण लक्षात ठेवा, हा आठवडा तुमच्यासाठी बदल घडवणारा आहे. ज्या गोष्टींची तुम्ही वाट पाहत होता त्यांची सुरुवात आता हळूहळू होऊ लागेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा थोडा धावपळीचा असेल. कामांची यादी मोठी असेल आणि वेळ कमी वाटेल, पण तुम्ही हार मानणाऱ्यांपैकी नाही. तुमची मेहनत आणि कामाकडे पाहण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असेल. वरिष्ठ तुमच्यावर लक्ष ठेवून असतील आणि योग्य वेळी तुमचं कौतुक करतील. काही वेळा कामात अडथळे येतील, पण त्यातूनच तुम्ही नवीन मार्ग शोधाल. सहकाऱ्यांशी थोडे मतभेद होऊ शकतात, पण ते मनावर घेऊ नका. शांतपणे परिस्थिती हाताळा. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा माहिती गोळा करण्यासाठी योग्य आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. काही नवीन कल्पना सुचतील, ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील, पण लगेच मोठा निर्णय घेऊ नका. थोडा वेळ घ्या, विचार करा. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. भागीदारीत कामं करत असाल तर संवाद ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एकंदरीत मेहनत जास्त असेल, पण त्याचं फळही नक्की मिळेल. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा जपून पाऊल टाका असा संदेश देतो. पैसा येईल, पण त्याच वेळी खर्चही वाढतील. घरात एखादी नवीन वस्तू घेण्याचा विचार होऊ शकतो, किंवा एखादी दुरुस्ती, वाहन खर्च किंवा अचानक आलेली गरज तुमचं बजेट हलवू शकते. तुम्हाला वाटेल की पैसे आले तरी टिकत नाहीत, पण याच वेळी नियोजन खूप महत्त्वाचं ठरेल. बचत करण्याची सवय लावा. अगदी थोडी का असेना, जुन्या गुंतवणुकीतून थोडाफार फायदा होऊ शकतो. नवीन गुंतवणूक करताना घाई करू नका. कोणाच्या सांगण्यावरून पैसे गुंतवू नका. स्वतः खात्री करा. या आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवलं तर पुढचा काळ आरामात जाईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीसोबत परिणाम असा असेल. सुरुवातीला अभ्यासात थोडं लक्ष लागत नाही असं वाटेल, पण हळूहळू मन स्थिर होईल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधीपेक्षा जास्त समजून घेत आहात. कठीण वाटणारे विषय आता थोडे सोपे वाटू लागतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी रोज थोडा जास्त सराव करायला हवा. लहान चुका सुधारल्या तर मोठं यश मिळू शकतं. शिक्षक किंवा मार्गदर्शक यांचं मार्गदर्शन घ्या, ते तुम्हाला योग्य दिशा देतील. गटात अभ्यास केल्यानेही फायदा होईल. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटू लागेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहणं गरजेचं आहे. शरीर थकल्यासारखं वाटू शकतं, विशेषतः जास्त काम केल्यामुळे. डोकेदुखी, पोटाचे त्रास किंवा झोप न लागणे असे छोटे त्रास जाणवू शकतात. हे सगळं ताण आणि अनियमित दिनचर्येमुळे होऊ शकतं. वेळेवर जेवण करणं खूप महत्त्वाचं आहे. जास्त तेलकट आणि बाहेरचं खाणं टाळा. दररोज थोडं चालणं, योगा किंवा ध्यान केल्यास खूप फरक पडेल. मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी करा. झोप सुधारेल. पाणी जास्त प्या आणि शरीराला विश्रांती द्या. लहान काळजी घेतली तर मोठ्या समस्या टाळता येतील. कौटुंबिक जीवन. घरात वातावरण एकूण चांगलं राहील. कुटुंबातील लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. कधीकधी एखाद्या छोट्या गोष्टीवरून चर्चा होऊ शकते, पण त्यातूनच समज वाढेल. तुमची शांत आणि समजूतदार वागणूक सगळ्यांना आवडेल. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. भावंडांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरात एखादा छोटा कार्यक्रम किंवा भेटगाठ होऊ शकते, त्यामुळे वातावरण आनंदी राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्यावर मन हलकं वाटेल. हा आठवडा नातेसंबंध मजबूत करणार आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा थोडा भावनांचा खेळ असेल. कधी खूप जवळीक वाटेल तर कधी थोडं अंतर जाणवेल. गैरसमज होऊ शकतात, पण ते मनात साठवून ठेवू नका. सरळ बोललात तर सगळं स्पष्ट होईल. जोडीदाराला वेळ द्या, त्यांना तुमची गरज आहे.
छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. अविवाहित लोकांना कोणीतरी खास भेटू शकतं, पण लगेच निर्णय घेऊ नका. वेळ द्या. विवाहित लोकांसाठी हा आठवडा समज वाढवणारा आहे. एकमेकांशी मनमोकळं बोललात तर नातं अधिक मजबूत होईल. एकूण पाहता हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी शिकवण देणारा आणि पुढे नेणारा आहे. कधी परिस्थिती कठीण वाटेल, पण त्यातूनच तुम्ही मजबूत बनाल. कामात प्रगती दिसेल, पण मेहनत घ्यावी लागेल. पैशाच्या बाबतीत थोडं जपून चालावं लागेल. नातेसंबंधात संयम आणि संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. आरोग्याची काळजी घेतली तर ऊर्जा टिकून राहील. हा आठवडा तुम्हाला सांगतो, थोडं थांबा, विचार करा आणि मगच पुढे पाऊल टाका. कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो. मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा विचार करायला लावणारा पण पुढे नेणारा ठरणार आहे. काही गोष्टी मनासारख्या होतील, तर काही ठिकाणी थोडा संयम ठेवावा लागेल. कामाच्या बाबतीत मेहनत घ्यावी लागेल, पण त्याचं समाधानही मिळेल. पैशाच्या बाबतीत जपून चालणं गरजेचं आहे, कारण खर्च नकळत वाढू शकतो. नातेसंबंधात कधी थोडा ताण जाणवेल, पण मनापासून बोललात तर सगळं पुन्हा सुरळीत होईल. कुटुंबाचा आधार तुमच्यासाठी मोठा बळ ठरेल. आरोग्याच्या बाबतीत शरीर काय सांगतंय हे ऐकणं महत्त्वाचं आहे. थोडी विश्रांती आणि स्वतःसाठी वेळ काढा. हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट शिकवून जाईल. घाई नको. शांतपणे विचार करून घेतलेला निर्णयच खरा योग्य ठरतो. थोडा संयम, थोडा विश्वास आणि थोडी सकारात्मकता ठेवलीत तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगले बदल घेऊन येऊ शकतो. धन्यवाद.